नमस्कार. आज या ठिकाणी आपण बटाटा किसल्यानंतर जे साली राहतात का नाही, त्या सालीपासून असं कुरकुरीत असे आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी आणि चवीला पण खूप छान अशी ही रेसिपी आहे. तुम्ही याला कुरकुरीत साली पण असे म्हणू शकता. आणि जे साली काढल्यानंतर जे खालचं बटाटा आहे ना, त्या बटाट्याचे हे फिंगर चिप्स बनवलेले आहे. म्हणजे बटाट्यापासून मी फिंगर चिप्स आणि सालीपासून कुरकुरीत साली असे दोन पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सुरुवातीला या साली आहेत ना, त्या सालीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. नंतर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कडक कशा तेलात आपल्याला ह्या बटाट्याच्या साली टाकायच्या आहेत आणि एकदम क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि नंतर काय करायचे आहे, गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. त्यानंतर आपण लगेच बटाटे जे आहेत ना, त्याची एक रेसिपी अगोदर मी सालीची रेसिपी दाखवलेली आहे. त्यानंतर हे बटाटे आहेत ना, ते आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि हे जे बटाटे घेतले आहेत ना, याच बटाट्याच्या सालीची पहिल्यांदा मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यापासून आता दुसरा पदार्थ म्हणजे फिंगर चिप्स मी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी हे बटाटे आहेत ना, त्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी स्वच्छ असे बटाटे धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यामुळे काय होतं, त्याच्यातील माती वगैरे आहेत ती निघून जाते. एक एक करून सर्व बटाट्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी मी इथं साली काढण्याचं मी हे प्लास्टिकचं आहे, त्याच्याने खूप छान अशा साली पटापटा निघतात. आपल्याला सर्व बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्या साली अजून एकदा मी धुवून नंतरच्या रेसिपीला वापरणार आहे. त्यानंतर हे बटाटे आहेत ना, ते आपल्याला मधून गोल पहिल्यांदा कट करायचे आहे, जसे की आपण चिप्स करतो ना त्या पद्धतीने. एकावर एक ठेवून पातळ असे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. आता यापासून मस्त असे आपण फिंगर चिप्स बनवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी हे बटाटे कट करून घेतलेले आहेत चाकूने. एवढे बटाटे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त असे मी कट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायला घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी काय करायचं, आपल्याला अशा कॉटनच्या फडक्यावर हे सर्व कापलेले फिंगर चिप्स आहेत का नाही, बटाट्याचे काप, ते आपल्याला एकदा स्वच्छ अशा कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातील पाणी वगैरे आहेत ते हा कपडा शोषून घेतो. त्यानंतर एक भाकरी करायची परात आहे, त्याच्यामध्ये ह्या फोडी टाकायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की किती कोरड्या झालेल्या आहेत. हवं तर तुम्ही फॅन खाली पण थोडं सुकू शकता. त्यानंतर मी इथं अर्धी वाटी साधारणतः कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला मीठ पण टाकायचं आहे, अर्धा चमचा. आणि हाताने आपल्याला सर्वत्र कॉर्नफ्लॉवर लागेल ना, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून ह्या बटाट्याच्या फोडी घ्यायच्या आहेत. लहान मुलं अगदी आवडीनं खातात. आता मी इथं 4-5च बटाट्यात बघा किती फिंगर चिप्स केले आहेत. जर बाहेरून जर हे फिंगर चिप्स खायचे म्हटले तर एका बटाट्यापासून बनवलेले फिंगर चिप्स आपल्याला 40 ते 50 रुपयाला मिळतात. पण घरच्या घरी तुम्ही बघू शकता की अर्धा किलो बटाट्यासाठी जास्तीत जास्त 10 नाही तर 20 रुपये खर्च होईल. आता आपल्याला कढईमध्ये गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल कडकडीत गरम होईपर्यंत फिंगर चिप्स तळायला घ्यायचे नाहीत. अधूनमधून आपल्याला हात लावून चेक करायचं आहे की तेल जास्त गरम झालं आहे की नाही. सुरुवातीला एक फिंगर चिप्स आहे ते टाकायचे आहे, गरम झाले का बघायचे आहे. आणि त्यानंतर लागोपाठ आपल्याला सगळ्या फिंगर चिप्स जे बनवलेले बटाट्याचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत. आणि कलर बदलेपर्यंत आपल्याला ते हलवायचे नाहीत, त्यामुळे काय होतं, थोडेसे चिकटतात.
आणि आत्ता गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती ही आहे ती आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे. जास्त पण कलर बदलेपर्यंत ठेवायचे नाहीत कारण काळे दिसतात. आणि उलटण्याने आपल्याला हे परतत राहायचे आहेत. जोपर्यंत चांगले कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत. हे बघा किती छान असे क्रिस्पी आपले हे फिंगर चिप्स बनत आहेत आणि खूप छान असे हे चवीला पण लागतात. एक एक कडून आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. जास्त कलर बदलेपर्यंत ठेवायचे नाहीत कारण खूप करपले जातात तेलात आणि कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एवढे दाखवते, राहिलेले पण मी पटकन तळून घेणार आहे उरलेल्या तेलामध्ये. आता मी जेवढे केलेले आहेत तुमच्याशी शेअर करते आणि दाखवते, राहिलेले मी थोड्या वेळाने करते. खूप छान असे क्रिस्पी आपले बटाट्यापासून फिंगर चिप्स बनवून तयार आहेत. आता ह्या किसलेल्या बटाट्यांच्या सालीपासूनही मी पदार्थ बनवलेला आहे.